राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या अपुऱ्या आर्थिक मदतीचा निषेध आणि तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर, सरकारच्या भूमिकेवर आणि प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राजू शेट्टी नेमके काय म्हणाले ते पाहूया. इथल्या भूमिपुत्रांचा उद्वेग होता, तुम्ही आम्हाला सुखानं जगून देणार नसाल तर आम्हाला जलसमाधी घेऊन या जगाचाच निरोप घेऊन दे, ही भूमिका त्याच्या पाठीमागे होती. या आंदोलनाची सुरुवात आता या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही केलेली आहे. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आता संयम राखलेला आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडंसं आंदोलन करून थांबवलंय. पण सरकारला इशारा दिलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्प राहून दे, पण प्रकल्पाच्या पूर्वतयासाठी जमीन मोजणी करायला किंवा सॉइल सॅम्पल घ्यायला सुद्धा आमचा विरोध असेल, त्यावेळी मात्र वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही त्याचा प्रतिकार करू असाही इशारा दिलेला आहे. आणि आंबा आणि काजू उत्पादकांना दिलेली तुटपुंजी मदत आम्ही अजिबात स्वीकारणार नाही, ती आम्ही नाकारत आहोत असंही त्यांना निरोप दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरही माझं काल रात्री बोलणं झालेलं होतं. त्यांना मी सांगितलेलं आहे की हा शेवटचा तुम्हाला निर्वाणीचा इशारा आहे. या उपर जर तुम्ही स्वस्थ बसला नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता अजून वाढवू आणि संपूर्ण महाराष्ट्र कोकणच्या मागे उभा केल्याशिवाय सोडणार नाही, हा इशारा दिलेला आहे. पुढची भूमिका म्हणजे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत आम्हाला मदत मिळत नाही आणि हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने आम्ही वाढवत नेणार आहोत. आम्ही लोकप्रतिनिधींना आवाहन केलेलं आहे की जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, गावसभेत आणि ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून शासनाला आपला कोकणातल्या भूमिपुत्रांचा निषेध पाठवून द्या असं आवाहन केलेलं आहे. काही आंदोलनकर्ते आहेत ते आता मिठमुंबरी खाडीत उतरलेले आहेत. आंदोलकांचा राग मी समजू शकतो, पण मी त्यांना आवाहन करणार आहे की ही सुरुवात आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं ठरवलेलं होतं. पण पहिल्या टप्प्यामध्ये हा टप्पा योग्य पद्धतीने यशस्वी झालेला आहे आणि तुम्ही आता माघारी या अशी मी स्वतः त्यांना जाऊन विनंती करणार आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.